शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना, सन्मान निधी योजना 8वा हप्ता या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची असा अपडेट आहे. त्यासाठी तुम्ही हा शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ. आता सर्वांसाठी खुशखबर आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनाचा 22वा हप्ता, 2 हप्ते तुमच्या खात्यात एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. 2 हप्ते जमा होणार, पण कधी होणार चला जाणून घ्या. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची अपडेट. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण अपडेट आल्या तुम्हाला कळेल. या 2 हप्त्यासाठी मंजुरीही देण्यात आली होती, पण निधी उपलब्ध नसत्या संदर्भात जे शासन नियम 6 जानेवारी 2026 रोजी हा हप्ता मुद्दामून रखडून ठेवलेला आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप नाही केला आहे. नमो शेतकरी योजनाच्या बरोबर पीएम किसान हप्ता वाटप अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि आता या कारणामुळे हप्ता रखडून ठेवण्यात आला होता. याचं काय कारण आहे या संदर्भात या डिटेलमध्ये आपण इथे पाहूया. दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनाचा हप्ता 2 ते 3 दिवसात चालू होणार आहे. तसेच त्याचबरोबर नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता पण दाट शक्यता आहे येण्याची. मागील काही दिवसात निवडणूक होत्या आणि आता ते निवडणुकी सगळ्या संपलेल्या आहेत, पण काही मतदान आहे इमोशनल होऊ शकतात, कारण की शेतकरी इमोशनल होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून सध्या माहिती देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने किती आता बघा अकाउंटमध्ये जे काही आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही हप्ते योजनाचे हप्ते लवकरच जमा होतील. केंद्राच्या माध्यमातून व तसेच राज्याच्या माध्यमातून हे दोन्ही हप्ते नमो आणि पीएम चे एकही वेळी टाकल्या टाइम आला, याच्यात काहीच संकोच नाही. तसेच तुम्हाला जर तारीख जाणून घ्यायची असेल तर मतदान आता जवळ आलेले आहे. झडबीचे 5 तारखेला मतदान होणार आणि निकाल 7 तारखेला लागणार आहे. 27-28 जानेवारी देखील तुमच्या अकाउंटमध्ये हे 2 हप्ते इथं वितरण होतील. तर बघा, ही माहिती आपल्याला फेसबुकच्या एका मेन चॅनलवरून आली होती. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटू एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जास्तीत जास्त शेतकरी बांधवाजवळ हा व्हिडिओ शेअर करा.